सरकारनं अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं कर्जमाफीची घोषणा केली आणि सरकारनं कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सुद्धा रोहित पवार हे पंढरपूरमध्ये उपोषणाला बसले। आता सरकारनं केलेली ही कर्जमाफी फसवी आहे किंवा कमीत कमी शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा होईल हे सरकारनं बघितलंय असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। आणि सरकारनं या कर्जमाफीच्या घोषणेमध्ये 2 अटी टाकल्यात, म्हणजे त्या GR मध्ये 2 अटी आहेत। त्या 2 अटींमुळे अतिशय कमी प्रमाणात शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। आता रोहित पवारांनी सांगितलेल्या त्या 2 अटी काय आहेत आणि त्या 2 अटी काढल्यानंतरच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा कसा होणार आहे या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलीत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर रोहित पवार हे पंढरपुरात उपोषणाला बसले आणि आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे आणि अजूनसुद्धा सरकारकडून त्यांच्या मागण्या मान्य होत नाही आहेत। तर त्यांच्या मागण्या काय आहेत? सरकारनं अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं कर्जमाफीची घोषणा केली आणि या कर्जमाफीच्या GR मध्ये सरकारनं 2 अटी टाकल्यात आणि या 2 अटीमुळे लाखो शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत अशी माहिती मिळते। आता या 2 अटी नेमक्या काय आहेत आणि त्या 2 अटी सरकारनं GR मधून काढाव्यात असं रोहित पवारांचं म्हणणं काय या दोन्ही गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊ। तर आधी त्या अटी कोणत्या आहेत? तर त्यातली सगळ्यात पहिली अट आहे ती म्हणजे 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000पर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 50,000पेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांनी ती वरची रक्कम भरायची आणि त्यानंतरच सरकार त्यांना ते 50,000 देणार आहे। आता असं गृहीत धरा की तो शेतकरी मी आहे आणि माझ्या नावावर 2 लाख रुपये कर्ज आहे। आता 2 लाख रुपयांपैकी 1.5 लाख मी आता तात्काळ बँकेमध्ये भरायचे आणि त्यानंतर सरकार त्यांचे उर्वरित 50,000 देणार आणि त्यानंतर माझं 2 लाखाचं कर्ज हे नील होणार। आता विचार करा, जर माझ्याकडे भरायला 1.5 लाख रुपये असते तर मी कर्ज थकीतच कशाला केलं असतं, मी रेग्युलर भरलं असतं आणि मला सरकारकडून कर्जमाफी घेण्याची वेळच आली नसती। पण हा विचार इथं सरकार करताना दिसत नाहीये। सरकार हे 50,000ची लालूच देऊन शेतकऱ्यांकडून उर्वरित रक्कम ही भरून घेण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे रोहित पवारांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की ही कर्जमाफीची योजना आहे की कर्ज वसुलीची योजना आहे, म्हणजे थोडासा लाभ देऊन शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त कर्ज कसं वसूल करून घेता येईल यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत का? म्हणजे सरकारनं एक प्रकारे कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार काय करतंय तर जास्तीत जास्त कर्ज कसं भरून घेता येईल यासाठी प्रयत्न करतंय। आता रोहित पवारांनी दिलेल्या आकडेवारीनुसार हे 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी थोडे थिडके नाही आहेत, तर ते 48 लाख शेतकरी आहेत। म्हणजे सरकारनं ही जी नवीन योजना आणली अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं त्या योजनेमध्ये सरकारनं फक्त 55 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल असं सांगितलंय। आता त्यामध्ये जर 2019चे 48 लाख शेतकरी असतील तर 90% शेतकरी हे फक्त 50,000मध्ये गुंडाळले जाणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे जवळपास 8 ते 10% शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा नीटपणे फायदा मिळेल असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारनं 2019च्या कर्जमाफीशी ही कर्जमाफी लिंक करू नये आणि सरसगट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करावं असं रोहित पवारांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते उपोषणाला बसलेत। आता रोहित पवारांचा आक्षेप असलेली या GR मधली दुसरी अट आहे ती म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरले त्यांना 50,000 रुपयांचा इन्सेंटिव्ह सरकार देणार आहे। पण 2025-2026 आणि 2026-2027 या 2 वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलरली कर्ज भरलंय किंवा ज्यांनी कर्ज थकीत केलं नाहीये अशाच शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे।
आता विचार करा, 2025-26 हे वर्ष तर संपलंय, पण 2026-27 हे वर्ष अजून संपायला अवकाश आहे आणि शेतकऱ्यांना पेरणीसाठी सध्या पैशाची गरज आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना ही मदत आत्ता देण्याची गरज आहे. म्हणजे 2027 मध्ये ज्यावेळी शेतकरी कर्ज भरतील त्यावेळी आम्ही त्यांना 50,000 रुपये देऊ असं म्हणणं म्हणजे 2027 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कर्ज हे पुन्हा भरावं यासाठी सरकारनं तजवीज केलेली आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. त्यामुळं ही अट सुद्धा काढावी आणि तात्काळ शेतकऱ्यांना 50,000 रुपये हा इन्सेंटिव्ह देण्यात यावा असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आणि या 2 अटी जर काढल्या तर जास्तीत जास्त शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र ठरतील. आणि सध्या अल निनोचं संकट आलेलं आहे आणि या संकटामुळं पाऊस काळ कमी होणार आहे आणि पाऊस कमी झाल्यामुळं शेतकरी हा तसाच अडचणीत येणार आहे आणि या अडचणीच्या काळामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना ही मदत होऊ शकते. म्हणजे शेतकऱ्यांचं हे पूर्वीचं कर्ज जर नील झालं किंवा त्यांना इन्सेंटिव्ह मिळाला तर पुढच्या पेरणीसाठी किंवा पुढचं उत्पादन जरी कमी झालं तर शेतकरी आज सस्टेन करू शकणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं रोहित पवारांनी जी मागणी केली आहे ती मागणी रास्त आहे असं मला वाटतं. आता रोहित पवारांच्या या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि सरकार या अटी घालून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतंय असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.